कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशूच्या इन्व्हिटेशन वर तू त्याच्या बर्थडे पार्टीला आलीस, काही गिफ्ट आणलंयस की नाही त्याच्यासाठी? नाही, आशूच म्हणाला होता की तू त्याच्यासाठी काहीतरी प्राइसलेस गिफ्ट आणणार आहेस म्हणून। आणलंयस ना? हो, आणलंय ना। वाव, दाखव ना काय आणलंयस। तिला हवं तेव्हा देईल हा ती गिफ्ट आशूला। का काही सिक्रेट आहे का की आम्हाला दाखवायचं नाहीये? नाही, तसं काही नाही। मग अगं मग बघू ना गिफ्ट। सुधा, अच्छा, ही आहे का तुझी प्राइसलेस गिफ्ट? ही रिंग कितीची आहे ही रिंग? 25,000। अच्छा, म्हणजे ही 25,000ची रिंग प्राइसलेस आहे आणि मी आणलेलं 3 लाखाचं ब्रेसलेट नाही। घे आशू तुझं प्राइसलेस गिफ्ट। प्रिया, आणलेल्या भेटवस्तूची अशी किंमत विचारायची नसते। किती प्रेमाने आणले दिव्याने ते। अगं तरी सुद्धा हे महागच आहे, कशाला आणलंस एवढा खर्च करून? शिवा, दिव्याने गिफ्ट दाखवलं असेल काय? माहित नाही, पण मला एवढं माहितीये की तिला जरी ते गिफ्ट आवडलं नसेल ना तरी ती त्याला ते गिफ्ट दाखवणार। दाखवलं, आवडलं, विषय संपला। विषय काय? वहिनी, मला माहिती असतं की 1000चं गिफ्ट प्राइसलेस आहे तर मी 3 लाख स्पेंड केलेच नसते ना। अगं कसलं आलंय प्राइसलेस गिफ्ट? हे तुझ्या 3 लाखांच्या गिफ्ट समोर हे 25,000चं गिफ्ट लेस प्राइस आहे हे। आशू, तुला आवडलं ना हे गिफ्ट? हो, छान आहे। अरे मग तसं सांग तिला। सॉरी दिव्या, खूप छान आहे, मला खूप आवडलं तुझं गिफ्ट। तुला काय वाटतं, आशूला खरंच हे गिफ्ट आवडलं असेल का? लहानपणापासून ओळखते मी त्याला, त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाहीये मला त्याला हे गिफ्ट आवडलं असेल। ताई, काय रे, घरातली कामं सोडून तू इथे काय करतोयस? आणि ते हातात काय आणलंयस? वो ताई, एक टॅक्सीवाला आला होता, या ताई टॅक्सीमध्ये पार्सल विसरल्या होत्या, तो द्यायला आला होता। यांचं दे जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।